भावचा विषय हार्ड आहे. प्रश्न मारायचा आणि पळून जायचं. तुम्ही म्हणाला आता काय झालं. विषय असा आहे मित्रांनो, भाऊनी एक व्हिडिओ सोडला आहे ज्यामध्ये एका न्यूजचा सारांश आहे. त्यामध्ये अमेरिकेने रशियाकडून भारताला ऑइल खरेदी करण्यासाठी 30 दिवसाची परवानगी दिली आहे, हे सारांश आहे. यामध्ये चुकीचं काही नाही. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण भावाचं कसं आहे, थोडंसं सांगायचं आणि पळून जायचं. बाकी तुम्ही रडत राहा कमेंटमध्ये बस. 2020मध्ये भारत रशियाकडून फक्त 2% ऑइल खरेदी करत होता आपल्या गरजेचं. त्याच्या व्यतिरिक्त भारत UAE, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराक या देशांकडून तेल खरेदी करत होता. नंतर रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं. त्यानंतर रशियाने डिस्काउंट दिला भारताला, म्हणजे अर्थातच कमी किमतीमध्ये ऑइल देण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आला. भारताने आपल्या गरजेचे 40% ऑइल रशियाकडून घ्यायला सुरुवात केली आणि तिकडे म्हणजे जे 4 बाकीचे देश होते त्यांच्याकडून थोडं कमी केलं. आणि नंतर ट्रेड डीलसाठी अमेरिकेनं भारतावर फार मोठा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्या दबावाचा भारतावर काही परिणाम झाला नाही. भारताने पूर्णतः रशियाकडून तेल घेणं बंद केलं नव्हतं, तर त्यामध्ये थोडीशी कपात करण्यात आली, म्हणजेच 20% तेल घेत होतं. आता ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे तो रस्ता इराणने बंद केला आहे. मग भाऊ आता काय, आपल्या शेताला एकच वाट आहे, तर मग आता दुसरी वाट बघावं लागेल का नाही. उद्याच्याला जर पेट्रोलच्या किमती वाढल्या तर भाऊ डायरेक्ट भाऊ म्हणणार वाढवलं कारण भाऊचं कामच एवढं आहे.